मॅडम, मी शाळेत जाते हे इंग्रजीत कसे बोलायचे? खूप सोपं आहे बाळा. आय गो टू स्कूल म्हणजे मी शाळेत जाते. हे वाक्य कसे तयार झाले ते समजून घेऊया. आय म्हणजे मी. त्यानंतर जातेसाठी आपण गो या वर्बचे बेस फॉर्म वापरले आहे. आय गो म्हणजे मी जाते. आता तू ज्या ठिकाणी जातेस ते ठिकाण टू सोबत घ्यायचे आहे. इथे आपण टू सोबत स्कूल हे ठिकाण घेतले आहे. आता आपले आय गो टू स्कूल हे वाक्य तयार झाले आहे. जर तुला नेहमीची सवय, नेहमीची कृती किंवा रोजच्या आयुष्यात वारंवार घडणारी गोष्ट सांगायची असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा आहे. आता ही दोन उदाहरणे बघ. आय गो टू स्कूल एव्हरी डे म्हणजे मी दररोज शाळेत जाते. ही माझी नेहमीची सवय आहे. आय गो टू द मार्केट एव्हरी संडे म्हणजे मी प्रत्येक रविवारी बाजारात जाते. ही माझी नियमित कृती आहे. लक्षात ठेव, आय सोबत नेहमी वर्बचे बेस फॉर्म वापरायचे असते. म्हणून आय गो टू स्कूल बरोबर आहे आणि आय गोज टू स्कूल चुकीचे आहे, कारण गोज मध्ये ईएस जोडलेले आहे. आय सोबत एस किंवा ईएस लावलेले वर्ब वापरत नाही. आजचा हा छोटा नियम लक्षात ठेव. मग सिंपल प्रेझेंट टेन्स मधील अशी अनेक वाक्ये तू अगदी सहज बोलू शकशील. अशाच सोप्या इंग्रजीच्या व्हिडिओसाठी लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.